मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत स्वानंदी किचनमध्ये आजींची भांडी स्वच्छ करून त्याला कोरडं करून ठेवत असते. तेवढ्यातच समर तिथे येतो आणि समर स्वानंदी मॅडम असा आवाज देत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हा बोला ना राजवाडे, काय झालं? तेव्हा समर स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी मॅडम हे तुम्ही काय करताय? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काय करताय म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही ही कामं का करताय? हे काम मुळात तुमचं नाही आहे, मग तुम्ही ही कामं का करताय? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, कोणतं काम माझं, कोणतं काम दुसऱ्यांचं? अहो हे सगळं काम करण्यासाठी स्टाफ आहे, तुम्ही हे काम अजिबात करायचं नाही. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, असं काय करताय राजवाडे? तो म्हणत असतो, मी सुद्धा तुम्हाला मदत करतो. स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, एवढे मोठे बिझनेसमॅन किचनमध्ये काम करताना दिसल्यावर कसं वाटेल? स्वानंदी म्हटल्याबरोबर समर मात्र म्हणत असतो, अजिबातच नाही. असं कुठे लिहिलं आहे की बिझनेसमॅनने घरातली कामं करायची नाही? तेव्हा समर नळाचं पाणी घेतो आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावर उडवत असतो. स्वानंदीच्या कपाळावरचं पाणी पुन्हा तिच्याच साडीचा पदर घेऊन तो पुसत असतो आणि त्यानंतर स्वानंदीला ती किचनमधली कामं करायला मदत करत असतो. दुसरीकडे आपण पाहतो इथे मल्लिका पुन्हा एकदा शुशचा ब्रेन वॉश करू लागलेली असते. ती तिला म्हणत असते, हे बघ सुष्मिता, खरं सांगायला गेलं ना तर स्वानंदी डबल ढोलकीसारखं काम करते. सुष्मिता म्हणत असते, पण खरं सांगू का, आज माझ्यामुळे ना आजी रडल्या आणि मला अजिबातच आवडलं नाही. माझ्यामुळे आजी रडल्या. त्याचबरोबर ताईचीसुद्धा त्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच चूक नव्हती, पण तरीसुद्धा खरं तर ताई मला समजावण्याचा सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती, पण मीच तिचं काही ऐकलं नाही, असं ती इकडे बोलत असते. मल्लिकाला समजू लागलेलं असतं की सुष्मिता मात्र तिच्या ताईचा चांगला आणि भल्याचा विचार करू लागली आहे. नाही नाही नाही, असं अजिबात होता कामा नये, असं इकडे ती विचार करू लागते आणि त्यानंतर आता म्हणत असते, हे बघ बाळा, तुला एक गोष्ट सांगू का, तुझी जी काही ताई आहे ना ती डबल ढोलकी आहे आणि तुला सांगू का, तिला सर्वांच्या गुडबुकमध्ये राहायचं असतं. हे बघ, तिला असं वाटतं की तीच या घरामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे. अगं ती ना सगळ्यांच्या मनाचा विचार करते. तुला सांगू का, कोणाला काय हवं आहे काय नको आहे हे सगळं ती बोलत असते, बघत असते. म्हणजे एकंदरीत काय तर सगळ्यांचे मूड्स कसे आहेत त्यानुसार, त्या कलानुसार ती बोलते. आणि आजसुद्धा सेम तसंच झालं की नाही? मग एक काम केलं, ती ह्या सगळ्यामध्ये हिरोईन झाली की नाही आणि तुला तिनं विलन केलं, असं इकडे ती शुशला सांगत असते. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, नाही नाही, अजिबातच नाही, हिरोईन तर मीच आहे ना आणि सगळे अधिकार माझ्याकडे असल्यामुळे मलाच हिरोईन नेहमीच बनून राहायचं आहे. मी आणि विलन का आणि कशामुळे हो, असं स्पष्टपणे शुश बोलत असते. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते, अगं असं काय करतेस? कारण हे बघ, त्या स्वानंदीला घरातल्या सगळ्यांची मूड्स आणि हे सगळं काही माहिती, तुला तेवढं फारसं माहीत नाही ना? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, अजिबातच नाही, विलन मी अजिबात नसणार आहे, मी तर इथे हिरोईनच असणार आहे. आता मात्र बऱ्यापैकी सगळी कामं आटोपत आलेली असतात. तेव्हा समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, आता खूप सारे काम होत आलेत ना, त्यामुळे तुम्ही जायचं आणि आराम करायचा. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणत असते, राजवाडे असलं मी काही करणार नाही. हे बघा, तुम्ही एक गोष्ट नीट ध्यानात ठेवा, काही जरी झालं ना तरी मी इथून कुठेच जाणार नाही. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू का, हे बघा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की काही झालं ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की इथे हे काम माझं आहे, हे घर माझं आहे, त्यामुळे जे काही करायचं आहे, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या सगळ्या मी स्वतः करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, तुमचं एकटीचं हे अजिबात काम नाही. काही जरी झालं ना तरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही एकट्या नाही आहात. हे घर जरी तुमचं असलं ना तरीसुद्धा आता बाद झालं. आता ताबडतोब इथून तुम्ही निघून जायचं आणि त्याचबरोबर हे सगळं मी आवरतो, मी स्टाफकडून हे सगळं काही आवरून घेतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला सुष्मिता मात्र तिच्या रूममध्ये असते. स्वानंदी ताबडतोब सुष्मिताकडे जाते आणि सुष्मिताला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, शुश, हे सगळं काय होतं? आत्ता तू ज्या पद्धतीने खाली वागलीस ते मात्र अजिबात मला आवडलं नाही. तू अशी का वागलीस शुश? अगं वेडी आहेस का? अशा पद्धतीनं कोण वागतं? आणि त्याचबरोबर आजींच्या आठवणीतले हे सगळे काही भांडे आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने काढायला नको होत्या बाळा. अगं त्यामध्ये आजींच्या आठवणी आहेत तरीसुद्धा तू अशी वागलीस. तेव्हा मात्र सुष्मिता म्हणत असते, एक मिनिट ताई, अगं सुष्मिता, मला एक गोष्ट सांग, आपण दोघीजणी बहिणी आहोत आणि दोघीजणी बहिणी असल्या कारणाने आपण ह्या घरामध्ये नवीन आलेलो आहोत. मग मला एक गोष्ट सांग, जर आपणच अशा पद्धतीने भांडणं वगैरे करायला लागलो, हे सगळं काही असं जर व्हायला लागलं तर मग मला सांग, हे सगळं कसं जमणार आहे? हे बघ बाळा,
असा ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला नको. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला एक सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण राग चिडचिड हे सगळं काही अजिबातच करायचं नाही, समजलं तुला? आणि त्यावर मला आणखी एक गोष्ट व्यवस्थित सांग. हे बघ, जर आता आपल्या घरामध्ये आपल्या परवानगीशिवाय कोणी जर इकडे भांडी अशा पद्धतीने जर विकायला लागलं असतं, मोडीच काढली असती, तर काय करायचं होतं? आणि सुष्मिता, आणखी एक गोष्ट मी तुला विचारते. हे बघ बाळा, सगळं काही झालेलं असलं तरीसुद्धा ह्या घरामध्ये तुझ्या अगोदर मी लग्न करून आली आहे. मग ह्या घरातल्यांच्या लोकांचे मूड आवडीनिवडी हे सगळं काही मला माहिती की नाही? मी तुला फोनवर सुद्धा सगळं काही सांगण्याचा समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते, पण तू मात्र अजिबातच तसं माझं काहीच ऐकून घेतलं नाहीयेस. का अशी वागतेस तू? का ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करतेस सुष्मिता? तेव्हा सुष्मिता म्हणत असते, पण ताई तू माझ्यावर किती ओरडलीस. खरंच राजा, मी तुझ्यावर ओरडले, पण त्यासाठी खरंच अगदी मनापासून सॉरी. मी इथून पुढे तुझ्यावर ओरडणार नाही. सुष्मिता म्हणत असते, अजिबातच नाही. पण एक गोष्ट मला इथे समजत नाहीये, तू माझ्यावर ओरडलीस ना, आणि जर ओरडलीस तर आता नंतर सॉरी म्हणून त्याचा काय उपयोग आहे? अगोदर तर तू माझ्यावर ओरडलीस ना. त्यावर ती म्हणत असते, हो ना सॉरी, पण इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू ना मला सतत इथे विलन बनवत आहेस, पण मी विलन नाही, तर इथे मी हिरोईन बनूनच नेहमी राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता हे सगळं काही सुष्मिता बोलल्याबरोबर स्वानंदीला मात्र झटकाच लागतो आणि ती आता खोलीमध्ये असते. तेव्हा समर तिथे आलेला असतो. आता समर तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, काय झालं स्वानंदी मॅडम, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, काहीही ठीक नाही. का, काय झालेलं आहे? राजवाडे, मला एक गोष्ट कळत नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुष्मिता अशा पद्धतीने कशी वागू शकते तेच मला काही कळत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, अशा पद्धतीने कशी वागू शकते म्हणजे बघा ना, सुष्मिताचं आयुष्य ना हे फक्त आणि फक्त रील्स बनवणं, व्हिडिओ टाकणं, पोस्ट बनवणं, आणि त्याचबरोबर त्याला जर 4 फॉलोअर्स वाढले तर त्याची पार्टी करणं, 4 फॉलोअर्स जर कमी झाले तर त्यासाठी इथे रडणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिचं आयुष्य आहे. हे तिचं आयुष्य अजिबातच नाही आहे. लग्न झाल्यापासून ना ती फार जास्त चुकीचं वागायला लागलेली आहे. ती का अशी चुकीचं वागती ना ते मात्र मला अजिबातच कळत नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी इथे कुठेतरी जाऊन समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर इथे हे सगळं काही समजलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर राजवाडे म्हणत असतो, म्हणजे स्वानंदी मॅडम, मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, म्हणजे राजवाडे, मला एक गोष्ट सांगा, जी सुष्मिता फक्त आणि फक्त मोबाईल, फोटो, रील ह्या गोष्टीमध्ये गुंतून असायची, ती सुष्मिता अचानकच अधिकार गाजवायला लागली. मला तर असं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे ना कोणाचा तरी हात आहे. कोणाचा हात आहे म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना फक्त आणि फक्त इथे काकूंचा हात आहे. आता मात्र असं बोलल्याबरोबर समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, काय बोलताय तुम्ही? हे असं कसं बोलू शकता? ती माझी काकू आहे आणि त्याचबरोबर इथे जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून काकूंनी माझा सांभाळ केलेला आहे. ती फक्त माझी काकूच नाही तर ती माझी आईसुद्धा आहे, आणि ते 3 माझे भावंड नाही तर मी त्यांना माझ्या मुलासारखं सांभाळतो आणि जीव लावतो. तुम्ही काकूवर असे आरोप घेणं बंद करा. मग स्वानंदी म्हणत असते, राजवाडे प्लीज ऐकून घ्या, मी बिनबुडाचे आरोप कधीच करत नाही आणि करणार सुद्धा नाही. मी हे सगळं काही बोलते म्हटल्यावर माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा तथ्य असणारच आहे ना. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे अर्पिताताई असत्या तर अर्पिताताई मात्र इकडे हे सगळं काही करू शकल्या असत्या, पण आता तर अर्पिताताई सुद्धा नाही आहेत. राहिला प्रश्न अंशुमनचा. अंशुमन किचनमधल्या गोष्टीमध्ये हे सगळं काही करेल आणि करून घेईल ह्यावर तर माझा मुळीच विश्वास नाहीये. आणि मग मला सांगा, काकूशिवाय दुसरं कोण आहे? मग काकूच इकडे सुष्मिताला ह्या सगळ्या गोष्टी सांगत नसतील कशावरून? तेव्हा आता इथे समर चिडतो आणि म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, काय पुरावा आहे तुमचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी म्हणते तेवढा पुरावा तुम्हाला पुरेसा नाहीये का? तेव्हा मात्र समर म्हणत असतो, अजिबातच नाहीये. जर तुम्ही माझ्या काकूवर हे सगळे आरोप करत आहात तर मला पुरावा आणून द्या, आणि जर तुम्ही पुरावा आणून दिला तरच मी समजेल की हे खरं आहे आणि खोटं आहे. तर आता इकडे स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, वेळ आल्यावर मी तुम्हाला पुरावा सुद्धा देईल, आणि तुम्हाला जर माझ्याकडून पुरावाच हवा असेल ना तर मी तो पुरावा सुद्धा देईल, असं स्वानंदी म्हणत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, पुरावा द्या आणि मग माझ्याकडे बोलायला या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता मात्र हे सगळं काही झाल्यानंतर समर आणि स्वानंदीमध्ये थोडासा हलकासा वाद होऊ लागलेला असतो, पण तरीही सुद्धा स्वानंदी म्हणत असते, ही तर एक गोष्ट नक्की आहे की इकडे हे सगळं स्वतःच्या मनाने अजिबातच करत नाही. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी बोलण्यावरून नक्कीच होत आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता प्रेक्षकांनो, समरला मात्र प्रचंड राग आलेला असतो, आणि प्रचंड राग आल्यानंतर आता मात्र इकडे तो स्वानंदीला म्हणत असतो, ती माझी आई आहे,
आणि त्याचबरोबर काकू आहे, तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं नाही बोलू शकत असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे समर स्वानंदीला म्हटलेलं असतो. स्वानंदी त्याला संपूर्ण गोष्टीने इथे समजावण्याचं बोलण्याचं काम करत असते, पण तो मात्र काहीच ऐकून घेत नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये आता इकडे भांडण होत असतं. आता मात्र समर तिथून रागानेच उठून जातो. जेव्हा समर रागानेच उठून जातो त्यावेळेला मात्र स्वानंदी त्याला पूर्ण समजवण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मात्र काहीच ऐकत नाही. दुसरीकडे आपण पाहतो मल्लिकाची मात्र फार जास्त चिडचिड होत असते. मल्लिका एकच गोष्ट वारंवार बोलत असते आणि ती म्हणजेच की इथे ही शूश एवढ्या लवकर माघार घेईल आणि एवढ्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी होतील अजिबात असं मला वाटलंच नव्हतं. तेव्हा तो म्हणत असतो तेच तर मला सुद्धा कळत नाही की ह्या शूजचं नेमकं काय करायचं. तेव्हा आता इकडे मल्लिका म्हणत असते शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा सख्या बहिणी बहिणी आहेत आणि त्याचबरोबर खोटेपणा बोलण्याचं आणि खोट्यापणाने वागण्याचं नाटक तरी ती लोक किती दिवस करतील हे सुद्धा तेवढं जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे हा म्हणत असतो की नाही काही जरी झालं ना तरी सुमिता हुकुमाचा इक्का आपल्या हातातून जाता कामा नये. तर आता मल्लिकाने खूप मोठा इक्का बाहेर काढलेला असतो.